संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला होणार सुरुवात. भारत आणि युरोपीय संघांमधल्या संबंधांचं भविष्य अत्यंत आश्वासक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. तब्बल 18 वर्षांच्या प्रदीर्घ वाटाघाटींनंतर भारत आणि युरोपियन संघांदरम्यान ऐतिहासिक मुक्त व्यापार करार, द्विपक्षीय आर्थिक व्यापार आणि धोरणात्मक सहकार्याचा नवा अध्याय. भारत EU मुक्त व्यापार करारामुळे भारतीय निर्यातदार आणि उद्योजकांसाठी संपूर्ण युरोपीय बाजारपेठ प्रभावीपणे होणार खुली. 2 अब्ज लोकांसाठी खुली झाली संधीची कवाड. हा करार वस्त्रोद्योग, चामडे, पादत्राणे, चहा, कॉफी, मसाले, क्रीडावस्तू, खेळणी, रत्न, आभूषणं, सागरी उत्पादनं यासारख्या महत्त्वाच्या कामगार केंद्रित क्षेत्रांसह कृषी क्षेत्रावर सकारात्मक परिणाम करणारा. EU सोबतचा मुक्त व्यापार करार सामायिक समृद्धीसाठी एक नवी ब्लूप्रिंट असून गुंतवणूक वाढवून जागतिक स्तरावर पुरवठा साखळी मजबूत करणारा असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भारत EU मुक्त व्यापार करार सर्व करारांची जननी असल्याचं सांगत संयुक्त उत्पादन सामर्थ्याला बळकटी देईल, उर्सुला वॉन डेर लेयन यांनी व्यक्त केला विश्वास. भारत आणि युरोपियन संघामधील मुक्त व्यापार करारानं 21व्या शतकातील सामर्थ्यशाली आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारीचा रचला पाया. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल. ऐतिहासिक भारत EU करार महाराष्ट्रातील कापड, औषध निर्मिती, वाहन आणि कृषी क्षेत्रातील वेगवान निर्यातीला बळ देण्यासाठी मैलाचा दगड ठरेल, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीमध्ये करिअप्पा संचलन मैदानावर वार्षिक NCC PM रॅलीला करणार संबोधित. राष्ट्र प्रथम, कर्तव्यनिष्ठ युवा अशी यावर्षीच्या रॅलीची मध्यवर्ती संकल्पना. आणि इराणविरुद्ध आपली हवाई हद्द अमेरिकेला वापरू न देण्याचा सौदी अरेबियाचा निर्णय.